ॲक्च्युली मी प्रज्ञा मॅमला 5 इयर्स पहिला भेटली होती. माझं मेन गोल होतं माझ्या मुलीचं लग्नासाठी इन्व्हेस्टमेंट करायची. ॲक्च्युली माझे मिस्टर जे आहे ते 10-15 वर्षापासूनच आहे म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये काम करतात. पण प्रॉपर गायडन्स असं नव्हतं की मला कुठे इन्व्हेस्ट करायचं आहे म्हणून. ज्या क्षणाला मॅडमला मी भेटली, अमित थ्रू मी मॅडमला भेटली, त्या टायमाला मी त्यांना माझं गोल सांगितलं की माझ्या मुलीसाठी मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तिच्या लग्नासाठी मला करायचं आहे म्हणून. तिथपर्यंत माझ्याकडे काही असं अमाऊंट असं नव्हतं की मी सेविंग केलेली आहे आणि मला फ्युचरमध्ये हे करायचं, असं काहीच नव्हतं माझं गोल. माझं एकच होतं गोल की माझ्या मुलीचं चांगल्यापणे लग्न करायचं आहे म्हणून. आणि जेव्हा पण मी तर करायची SIP, त्याबरोबर तिला पण जेव्हा करायचे सांगायची, ती बोलायची काय मम्मी इन्व्हेस्टमेंट येते आणि मग मी सगळं SIPमध्ये टाकते म्हणून. आणि आता फेब्रुवारीला जे आहे तिचं लग्न आहे आणि अशी अमाऊंट अशी जमा माझी एवढी छान इन्व्हेस्टमेंट मी केलेली आहे. मॅडमनी खूप छान छान स्कीम्स असे दिलेले आहेत की तिकडे म्हणजे मार्केट नेहमी नेगेटिव्ह कधी असतं कधी पॉझिटिव्ह असतं, पण त्यांनी नेहमी जे गाईड केलेलं आहे, जी स्कीम्स मला सांगितलेली आहे, ऑलमोस्ट खूपच छान केलेलं आहे. आणि फेब्रुवारीला तिचं लग्न आहे आणि ते पूर्ण क्रेडिट मी मॅडमला देते. त्यांच्यामुळे, त्यांच्या गायडन्समुळे आज मी एका स्टेजवर आहे आणि खूप चांगल्यापणे तिचं लग्न करू शकते मी. आणि ती पण खुश आहे. ती जेव्हा तिची इन्क्रीमेंट व्हायची त्या टायमाला जेव्हा मी तिला सांगायची की आपण वाढूया SIP, ते बोलायची नाही. आणि आता जेव्हा तिला मनमुक्त म्हणजे मनसोक्तपणे तिला जेव्हा खर्च करायला मिळते तिच्या लग्नासाठी, त्या टायमाला आता ती खुश आहे. ते बोलते आता थँक्स म्हणते ती की मम्मीने केलंय म्हणून आज मी व्यवस्थित सगळं होते सगळं. थँक्स अ लॉट मॅम. आणि अमितला पण थँक्स, त्यांच्यामुळे तुमची भेट झाली आहे मला. थँक्यू.